नमस्कार, मी प्रांजल आतकरे आजच्या पॅरेंटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण या व्हिडिओच्या शेवटी अशी एक गोष्ट आहे जी ऐकून तुम्ही तुमच्या मुलांसाठी भावूक झाल्याशिवाय, इमोशनल झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे। 5 वर्षांचा मुलगा असतो, शाळेत जात असतो आणि एक दिवस शाळेतले शिक्षक त्याच्याकडे एक चिठ्ठी लिहून देतात। ही चिठ्ठी तुझ्या आईला नेऊन दे असं सांगतात। मुलगा घरी येतो, ती चिठ्ठी त्याच्या आईला देतो। आई ती चिठ्ठी वाचते आणि आईच्या डोळ्यातून अश्रू येतात। मुलगा म्हणतो, काय झालं आई, काय लिहिलंय चिठ्ठीमध्ये? तेव्हा ती आई म्हणते, या चिठ्ठीत असं लिहिलंय की तुमचा मुलगा अतिशय हुशार आहे आणि त्याला शिकवण्यायोग्य शिक्षक आमच्या शाळेत नाहीत, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला घरीच शिकवा। असं म्हणून आई ती चिठ्ठी ठेवून देते। मुलाची शिकवणी घरीच सुरू होते। असेच काही दिवस जातात। मुलगा आईकडे शिकत राहतो आणि एक दिवस आई देवाघरी गेल्यानंतर ती चिठ्ठी त्या मुलाच्या हाती लागते। ती चिठ्ठी मुलगा उघडतो आणि वाचतो आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू यायला लागतात, कारण त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं की तुमचा मुलगा मतिमंद आहे, त्याला आम्ही आमच्या शाळेत ठेवू शकत नाही, तुम्ही त्याला एखाद्या मंद मुलांच्या शाळेमध्ये घाला। ते वाचून त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि हाच तो मतिमंद मुलगा ज्याचा मेंदू आजही प्रयोगशाळेमध्ये ठेवलेला आहे, कारण हाच मतिमंद मुलगा अल्बर्ट आइन्स्टाईन सायंटिस्ट झालेला आहे। ज्या मुलाला मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, पण त्याच्या आईने त्याला सांगितलं की तू खूप हुशार आहेस असं सांगितलेलं आहे आणि म्हणून मी तुझी शिकवणी घरीच घेणार, तो मुलगा सायंटिस्ट बनतो आणि फक्त सायंटिस्ट बनत नाही तर जगातला नंबर 1चा सायंटिस्ट बनतो आणि त्याचा मेंदू किती वापरला गेलाय यासाठी आजही प्रयोगशाळेमध्ये ठेवण्यात आलेला आहे। आता मला सांगा, आपण आपल्या मुलांना घडवण्यामध्ये जबाबदार असतो की नाही? एखाद्या मंद मुलाला एखादी आई सायंटिस्ट बनवू शकते, तर आपली तर मुलं खूप नॉर्मल आहेत, त्यांना आपण नाही का बनवू शकत? त्यांना जे हवंय ते। म्हणून आजपासूनच आपण आपल्या मुलांशी वागायचं कसं, त्यांना बोलायचं काय, शिकवायचं काय, हे आपणच ठरवलं पाहिजे। धन्यवाद।